नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी परवा दिवशी व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या LG मशीनचा. तर त्याला खूप कमेंट आले की बॉशच्या मशीनचं पण रिव्ह्यू दे कसा आहे आणि नवीन मशीनचा रिव्ह्यू दे. तर मी जसं की म्हणाले तुम्हाला की माझी मशीन जी आहे ती सेकंड हँड आहे, LGची 7 किलोची. तर त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला दिला होता. आणि ही मशीन आहे बॉशची आणि ही आहे आमच्या जाऊबाईची, माझी नाही आहे. आणि ही नवीन मशीन आहे. तर नवीन मशीनचा रिव्ह्यू म्हटलं द्यावं. चला, आपलं हे व्लॉगिंग चॅनल आहे, मी सगळ्यात अगोदर क्लिअर करते. पण ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम बायकांचं असतं कपडे धुणं. तर तेही म्हटलं जरा सोयीस्कर करावं तुम्हा सगळ्यांचं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला पाहिजे. तर सगळ्यात आधी तुम्हाला रिव्ह्यू देते या मशीनचा. ही आहे बॉशची मशीन, ही आहे 25,000 रुपयाला. कपडे धुण्याच्या क्वालिटीविषयी म्हणाल तर या मशीनपेक्षा LG बेटर आहे असं मला तरी वाटलं. पण आता कपडे धुण्याच्या क्वालिटी म्हणजे जसं की हार्ड स्टेन असतात, म्हणजे चांगले जास्त डाग पडलेले असतात, मुलं मातीतून खेळून आलेली असतात, ते ह्याच्यापेक्षा LGमध्ये मला छान कपडे निघतात. कारण जे कपडे लहान मुलं आहेत, आमच्या जाऊबाईंची लहान मुलं आहेत, ते खेळून आल्याच्या नंतर ते कपड्यावरचे डाग निघत नाहीत. मग त्या काय करतात, आधी भिजत घालतात, परत त्या हाताने घासतात डाग आणि मग मशीनमध्ये टाकतात. खरं म्हणायला गेलं तर LGमध्ये पण जास्त डाग पडलेले कपडे असतील तर सेम भिजत घालावे लागतात. जसं मी आधी पण म्हटलं होतं, कुठलीच वॉशिंग मशीन जास्त डाग पडलेले कपडे स्वच्छ करत नाही असं आमच्या अनुभवानुसार आहे. कारण याच्या अगोदर पण आमच्याकडे दुसरी मशीन होती. तर आणि मी हॉस्टेलला पण होते त्यावेळेस मशीनच वापरायचे. त्याच्यामुळं कुठल्याच मशीनमध्ये जास्त डाग निघत नाही, ते आपल्याला हातावर थोडेसे घासावे लागतात आणि मगच मशीनमध्ये टाकावे लागतात. तर या मशीनचंही सेमच आहेत. फक्त जे रोटेशन होतात कपडे, जे याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर जे असं आतमध्ये बघू शकता की असं रोटेट जे होतात ना, जे मोटर क्वालिटी आहे ती हिच्यापेक्षा LGची बेटर आहे असं मला तरी वाटतं. शेवटी प्रत्येकाचा अनुभव आहे. मी काही या मशीनला नावं ठेवत नाही किंवा याचा रिव्ह्यू मी खराब देत नाही आहे. बाकी हिचे फीचर्स आहेत ते माझ्या मशीनपेक्षा खूप छान आहेत. आता इथले कपडे धुतलेले जे असतात याचा जो मळ आहे, धूळ आहे, गंदगी आहे, ती ह्याच्यामध्ये साठते आणि हे निघतं बरं का. हे काढून आपण स्वच्छ करू शकतो. तर बाकी म्हणाल फीचर्सचे तर ही मशीन बेटर पण आहे फीचर्समध्ये. आवाज तर खूपच कमी करते. याच्यामध्ये डिटर्जंट पण टाकू शकता, लिक्विड पण टाकू शकता, खूप बाकी ह्याचे फीचर्स खूप छान आहेत. आणि हे बघा, दरवाजा बंद करायचं टेन्शनच नाही, ते आपोआपच बंद होतो. फीचर्सचं म्हणाल तर कपडे स्वच्छ करायसाठी या मशीनमध्ये काय करायचं ते सांगते. कपडे आता या मशीनमध्ये स्वच्छ करायचं काय, मेन आपला व्हिडिओचा मोटिव्ह. कपडे या मशीनमध्ये जर तुमचे स्वच्छ होत नसतील, जास्त डाग पडलेले असतील तर की नाही, इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. हे बघू शकता, स्मार्ट बजेट, क्विक वॉश, मिक्स, जीन्स, बेडशीट. तर आपले नेहमीचे कपडे जास्त मळलेले असतील ना तर काय करायचं, जीन्सवरती सेट करायचं. जीन्सवरती सेट केल्याच्या नंतर टायमर पण वाढतं आणि कपडे चांगले रफ धुतले जातात. म्हणजे जसं जीन्ससाठी कसं जीन्स हार्ड असतात, तर त्या धुवायसाठी जेवढं मोटरचं स्पीड पाहिजे तेवढं आपण नॉर्मल कपड्यांना पण लावू शकतो. म्हणजे जे कपड्यांवरचे डाग आहेत ना ते निघायला मदत होते. बाकी सगळं ही मशीन स्वतः पाणी वगैरे, कपड्यांचं वजन वगैरे स्वतः चेक करून स्वतः पाण्याची क्वांटिटी वगैरे ही मशीन सिलेक्ट करते. लुक वाईज म्हणाल तर मशीन एकदम छान आहे, किती सुंदर आहे बघा. आता हे आमच्या जाऊबाईंचं घर आहे बरं का त्याच्यामुळे मला कोणीही कमेंट करू नका आजूबाजूला काय ठेवलं आहे. तर या मशीनची वॉरंटी आहे ती 10 वर्षांची मिळते आणि जर्मन इंजिनिअरिंगची आहे ही मशीन. खूपच छान आहे. आणि रेटिंग म्हणाल तर 5 स्टार रेटिंग आहे हिचं. आणि हो, या मशीनचं मेन इश्यू आहे, भरपूर लोक म्हणतात की इथं ना लिहून येतं एरर. तर ते काय येतं माहिती आहे का, हे जे हायड्रोलिक डोअर आहे ना, कधी आपण असं थोडा चुकून ओपन राहिला किंवा धक्का लागला ना तर ते इथं म्हणून लिहून येतं. तर त्यासाठी काय करायचं, मशीन बंद करायची, व्यवस्थित दरवाजा बंद करायचं, स्टार्ट करायचे, सुरू होतं पुन्हा. आहे अशी नॉर्मल मशीन. तर या मशीनमध्ये कपडे स्वच्छ निघण्यासाठी पण सांगते काय करायचं. या मशीनमध्ये पण कपडे स्वच्छ निघण्याची सेम प्रोसेस सांगते मी. कपडे 3 ते 4 तास भिजत ठेवा आणि मग मशीनमध्ये टाका. मशीन कपडे स्वच्छ करते. त्यासाठी माझ्या अनुभवानुसार, म्हणजे मी ह्या मशीनला नावं ठेवत नाही किंवा कुठल्याही ब्रँडचं मी निगेटिव्ह कमेंट करत नाही किंवा निगेटिव्ह रेटिंग देत नाही आहे. शेवटी मशीन आहे, माणसापेक्षा
मशीनवर आपण जास्त विश्वास नाही ठेवू शकत. शेवटी आपण कपडे जर धुतले तर धोपाटण्याने धुणार, घासणार, रगडणार, आपणच बेटर धुतो. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा वेळ कोणाला आहे? तर त्यामुळं या मशीनमध्ये पण सेमच मी सांगितलेली प्रोसेस आहे. 3 ते 4 तास कपडे भिजत घाला, त्यानंतर या मशीनमध्ये टाका. पावडर बेस्ट राहते कुठली? रिन आणि सर्फ एक्सेल. व्हाईट कपडे असतील तर टाईट, पण रिन आला टाकून किंवा टाईटचा आला जे असते लिक्विड ते टाकून मशीनमध्ये घालू नका, कारण मग बाकीचे कपडे खराब होऊ शकतात. त्यामुळं सर्फ एक्सेल माझ्या अनुभवानुसार सर्फ एक्सेल आणि रिनमध्ये कपडे खूप छान भिजले जातात आणि डाग पण निघतात. आणि टाईडमध्ये व्हील निरमा हे तो जरा फेस छान देतो, पण इतके छान डाग नाही निघत. तर निरम्यात भिजत घाला 3 ते 4 तास, कपडे धुवायला टाका मशीनमध्ये, खूप छान निघतील. आणि ही प्रोसेस कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा, कारण भरपूर लोक डायरेक्ट मशीनमध्ये कपडे टाकतात, निरमा टाकतात, तर त्यामुळे ते निघत नाहीत असं मला वाटतं. आणि हा माझा अनुभव आहे. मी ह्याच्या अगोदर मशीन वापरत नव्हते. मी याच्या अगोदर हातानेच कपडे धुवत होते. मशीन मी हल्ली घेतले, महिना झाला असेल, ती पण सेकंड हँड घेतली, म्हणजे मी चिंगूस आहे. मला असं वाटतं की आपलं बजेटनुसार बघावं. या यूट्यूब चॅनलमधून मला जितकं तुम्हाला जे काही छान छान गोष्टी सांगता येतील तितके सांगेन, छान छान गोष्टी. आणि फरक एवढाच असतो प्रत्येक मशीनचा, कुठलीची मोटर क्वालिटी चांगली असते, कुठलीचं वॉरंटी जास्त असते. शेवटी मशीन आहे, त्यामुळे कुठल्याही कंपनीला मी बदनाम करत नाही आहे, कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही. फक्त एक नॉर्मल हाऊसवाईफचं जे रेटिंग असतं किंवा रिव्ह्यू असतो किंवा म्हणतात ना अनुभव असतो, तेच तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि कोणतीही वस्तू वापरल्याशिवाय तिचा अनुभव येत नाही ना, सेम तसंच. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ही बघा आमची बाग, आमच्या जाऊबाईंची. आणि हे झाड माझं आहे बरं का. आमच्या घरामध्ये ऊन येत नाही, त्यामुळे मी हितानं झाडं लावलं आहे. आणि ही आहे शेवंती, जिला कळ्या येऊन झालेले 15 दिवस फुलच येईना. काय करणार, कसं आता फुल आणायचं तिला मला नक्की सांगा. ही पोखर ना खूप सुंदर आले आणि मी येऊन तिथं पाणी घालत असते झाडांना, कारण मला झाडं फार आवडतात. निसर्गाच्या सानिध्यात राहायला मला फार आवडतो, पण बॅडलक आहे, नाही राहायला मिळत. तर कुठून बघताय व्हिडिओ सांगायला विसरू नका. तोपर्यंत चला, बाय बाय. बायकोला जर नोकरीला घालवायचं असेल तर अशी कामं शिकून घ्या. बघा, बायकोसारखं मल्टीटास्किंग काम करते मी. खारे शेंगदाणे बनवायची.